समोरासमोर बसून या मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करावी आणि मराठा आरक्षण देणार अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य सुद्धा केलं. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी या विषयावर खरं तर आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या परवाच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये शिवसेनेची भूमिका विशद केलेली आहे, स्पष्टपणे मांडलेली आहे. ते स्वतः व्यक्तिशः जरांगेंना भेटून गेलेले आहे आणि याच बद्दल जेव्हा आदरणीय उद्धवजी राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांची जी वक्तव्य आहेत ती जरा आर्काईव्ह मधनं काढा आणि ती आपण दाखवलीत तर मग लोकांना त्याचा साक्षात्कार होईल, कोण खरं कोण खोटं तेही लोकांना कळून जाईल. आपण उत्तर दिलं, तुम्हीच उत्तर दिलं. तुम्हाला बोलायचं काय सांग. यवतमाळ हा जसा मोठा 3 नंबरचा जिल्हा आहे तसा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. उद्योग मंत्री उदय भाऊ यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. काहीतरी ते शिकले असतील आमच्याकडे राहून आणि थोडी तरी त्यांच्याकडे कनव बुद्धी असेल असं आम्हाला आमची समजूत आहे, धारणा आहे. परंतु मी आल्यापासून जेवढी माहिती घेते त्यानुसार यवतमाळच्या MIDC मध्ये एकही नवा उद्योग आलेला नाहीये. जे काही प्लॉट्स MIDCचे आहेत तेही क्षेत्र बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. असं सगळं पाहता उदय भाऊ लोकांना वेड्यात काढायचा कार्यक्रम कधीपासून हा सुरू केलाय त्यांनी, की इकडे जर उद्योगाचं क्षेत्रच नाहीये, नवीन उद्योगच आलेले नाहीयेत. अरे मुंबईत असलेले उद्योग ज्या सरकारला वाचवता येत नाही, जे उद्योग गुजरातला जात आहेत ते यवतमाळ मधल्या उद्योगांबद्दल काय तोंडवर करून बोलतात. मुख्यमंत्री माननीय आंबेडकरजी आणि आदरणीय उद्धवजी यांच्या बैठका होत आहेत. मला वाटतं तुम्ही त्यांच्या आतावरच्या वागणुकीतून, बोलण्यातून, चालण्यातून तुम्हाला कुठेही असं दिसलेलं नाही. किंबहुना काल परवाकडे तर आदरणीय उद्धवजी साहेब आणि आदरणीय शरद पवारांसोबत सुद्धा माननीय प्रकाश आंबेडकरांची बैठक झालेली आहे. त्यामुळे ते होईल, त्याला थोडा वेळ लागत असेल पण ते होणार, त्याची काय काळजी करण्याचं कारण नाही. असतो आणि आय लव्ह यू देवेंद्रजी. आता आय लव्ह यू देवेंद्रजी असा उल्लेख करणारे गुणरत्न क्या ये एकतरफा मोहब्बत है क्या, ये जरा पूछना पडेल. नाही, प्लेटॉनिक नाहीये, इट इज ब्लेस्ड विथ हिम. त्यांनी आशीर्वाद देऊनच हे केलेले आहे म्हणून ते श्रद्धेय. श्रद्धेय केव्हा होतात, आशीर्वाद देण्या इतका माणूस मोठा असला तर तो श्रद्धेय होतो. त्यामुळे त्याचे श्रद्धेय कोण आहे ते कळलेले आहे तुम्हाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळ मुद्दा असा आहे ना, ती जेव्हा टाकलं ती मला माझं बाईट बघा काय म्हटलं. मी त्यांना असं म्हटलं, याचा अर्थ एकनाथ शिंदे घरी जात आहेत, दुसरा अर्थ अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत, आणि तिसरा अर्थ पुन्हा एकदा त्यांनी ते डिलीट करून महाराष्ट्राचा विनोद केला. ते महाराष्ट्राचा विनोद आहे, तो पुन्हा येईल. हा एक विनोद एक सातत्याने करत राहणार, त्यांच्या आयुष्यावर तो बोलत राहावं लागणार. आदर्श आहे मग ते छत्रपती शिवराय असतील, फुले असतील, शाहू असतील, बाबासाहेब असतील, हे सगळे आदर्श मोडीत काढायचे आणि गोळवलकर, भागवत, श्यामाप्रसाद मुखर्जी हे नवं मॉडेल त्यांना स्थापित करायचे. ते मॉडेल स्थापित करण्यासाठी ते आमचा शिव, फुले, शाहू, आंबेडकर ही आदर्शाला मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात. बट वी डोंट केअर. नाही, आता त्यांनी शब्द दिला की नाही हे मी नक्की तुम्हाला सांगू शकले असते जर बागेश्वर बाबाची सिद्धी माझ्याकडे असती तर. सो तिथलं काय झालं ते मला माहित नाही. परंतु एकूण सगळं गौड बंगाल बघता एक नक्की आहे की जशी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात देवेंद्रजींबद्दल कमालीचा रोष आणि नापसंती आहे, तीच नापसंती आणि नाराजी भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या मनात देवेंद्रजींबद्दल आहे, हे मात्र मी खात्रीने सांगू शकतो. मराठा आरक्षणासंदर्भात नारायण राणेंना जाब विचारणारा एक फोन जो आहे तो मराठा आंदोलकांकडून करण्यात आला. त्या आंदोलकांना नारायण राणेंकडून शिवीगाळ करण्यात आली, अशी ऑडिओ क्लिप पाहायला मिळाली. मला हे माहिती नाहीये, आपल्याकडून माहिती होते. मी माहिती आधी घेईल आणि मग त्याच्यावर लिहितो. काही सनातन धर्म संपविणाऱ्यांची उद्धव ठाकरेंनी युती केली, त्यामुळे त्यांना 420 व्होल्टचा शॉक देऊन जाळून टाकण्यात यावं अशी टीका बावनकुळेंनी केली. त्यांना विचारा सनातन म्हणजे काय, त्यांना सनातनाची व्याख्या एकदा सांगायला सांगा. सनातनामध्ये मुफ्ती अहमद सय्यद बरोबर सरकार स्थापना ही सनातन मध्ये आहे. हिंदुत्वाला न मानणाऱ्या नेत्यांबरोबर बिहारमध्ये सरकार स्थापन करणं हे सुद्धा सनातन मध्ये आहे. AIADMK बरोबर सुद्धा मैत्री करणं हे सनातन मध्ये आहे. आमच्या DNA मध्ये त्यांचा आणि आमचा DNA एकच आहे असं जेव्हा सांगतात नागपूरकर, तेव्हा DNA मध्ये एकच जर असेल तर मग सनातन धर्म कोणता वेगळा आहे तो पण त्यांनी सांगावा.
आणि मुळात बावनकुळे ओबीसी आहेत म्हणून बावनकुळेंना ज्या पद्धतीने देवेंद्रजी आणि टीम देवेंद्र सगळी साईडलाईन करायला बघते, ही सुद्धा सनातनचीच प्रवृत्ती आहे. ते हिंदुत्ववादी असते तर सगळ्यांना सांभाळून घेतलं असतं, हा ओबीसी हा वेगळा असं केलं नसतं. आता आज घडीला बावनकुळे साहेबांना किंवा चंद्रकांत पाटलांना ज्या पद्धतीने साईडलाईन केलं जातं त्याला सनातन म्हणतात. सदावर ते माझा माणूस नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. आणि सदावर ते वारंवार त्यांच्या ज्या सभा किंवा भाषण होतात, त्यांच्या पतसंस्थेच्या बैठकी होतात, त्यावेळेस ते उल्लेख महाप्रबोधन पर्व 2 सुरू झालेलं आहे. पर्व 2 ची उद्घाटकीय सभा नागपूरमध्ये संपन्न झाली आणि त्यानंतरचा जो दौरा आमचा पश्चिम विदर्भात होत आहे, त्यातली एक महत्त्वपूर्ण सभा आज यवतमाळ जिल्ह्यात अर्थात नेरमध्ये संपन्न होती. ही पत्रकार परिषद घेताना हेही आम्ही स्पष्ट केले पाहिजे की आजच्या सभेची तारीख ही खूप आधी आम्ही निश्चित केलेली होती. त्यामुळे एकीकडे मराठा आरक्षणाचं वातावरण तापलेलं असताना आम्हाला याची जाणीव आहे की आमचा सगळा मराठा बांधव हा प्रचंड ताकदीने सरकारकडे काही मागण्या करत आहे. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्ही हेही आवाहन करू इच्छितो सगळ्याच मराठा बांधवांच्यासाठी, कारण ज्या पद्धतीने आत्महत्या किंवा वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, आत्महत्या हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. त्यामुळे मराठा बांधवांनी हे अगतिक पाऊल न उचलता शासन दरबारी एक विधिवत लढा देणं जास्त गरजेचं आहे आणि तो विधिवत लढा सुरू आहे. अशा पद्धतीने आपण सगळे मराठा भाऊ हे आमच्यासाठी, आपल्या सगळ्या कुटुंब आणि आप्तस्वकीयांच्यासाठी आपला जीव खूप मूल्यवान आहे. त्यामुळे त्याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. सोबतच आमचं सरकारलाही हे जरी आम्ही यवतमाळमध्ये असू तरी आवाहन असेल की मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता करत, कारण आम्ही तोडगा काढणार असं म्हणणारे शिंदे साहेब आणि एकूण सरकारमधले लोक हे ज्या पद्धतीने बोलत आहेत, मध्ये 40 दिवसांचा वेळ त्यांना दिलेला होता, पण त्या 40 दिवसामध्ये त्यांनी एकदाही ना मनोज जरांगे ना त्यांच्या वतीने त्यांच्या कुठल्याही समितीतल्या लोकांना चर्चेसाठी बोलावले, ना कुठली काही पावलं उचलत आहेत असे चित्र दाखवले. सो मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद जाणीवपूर्वक चिघळवण्याचा प्रयत्न सरकारने करू नये, हे मी फार जबाबदारीने सांगते. कारण सरकारने आधी सगळे प्रयत्न केले हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद लावण्याचे, मात्र मुस्लिमांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे मुस्लिमांनी कुठलाही जेव्हा प्रतिक्रियाच त्याला दिलेली नाही, तेव्हा एक त्यांनी आता नवा ट्रॅक शोधायचा प्रयत्न केलाय का की मराठा विरुद्ध ओबीसी असं काहीतरी वातावरण लावून द्यायचा. पण ते तसं होऊ नये, कारण सरकार म्हणून त्यांची भूमिका ही संपूर्ण राज्याच्या पालकत्वाची भूमिका असली पाहिजे, ही अपेक्षा आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो. सोबतच आजची महाप्रबोधन सभा जिथे होतीये तिथे मला याची कल्पना आहे की एकेकाळी आमच्या पक्षात असणारे श्रीयुत संजय राठोड, ज्यांचा तो भाग आहे जिथे आम्ही आज सभा करत आहोत, लोकसभेचा एरिया बघत असताना आमच्याकडच्या खासदार असणाऱ्या आणि आता श्रीयुत मोदीजी यांच्या बहीणबाई नव्याने झालेल्या भावना गवळी याही इकडच्या लोकप्रतिनिधी, या सगळ्या सिनरिओमध्ये एक काय म्हणता येईल त्याला व्हाईट गोल्ड सिटी किंवा कॉटन सिटी, या कॉटन सिटीमध्ये आम्ही आजची सभा जेव्हा घेत आहोत तेव्हा इथली बेरोजगारी, इथल्या शेतीमातीचे प्रश्न, इथला कापसाचा जो कमी होत चाललेला पेरा आहे, कापसाखालचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र कमी होत ते सोयाबीनकडे वळवणं आणि एकूण 22 जिल्ह्यातला दुष्काळ, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आजची ही सभा संपन्न होत आहे. या सभेमध्ये आम्हाला एकूण राज्यातल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांचे पूर्णतः भान आहे, त्याचे गांभीर्य आहे. सोबतच अजून एक गोष्ट नमूद केली पाहिजे. काल कुठल्याशा मुलाखतीमध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असं म्हणाले की असं कोणी व्हिडिओ वगैरे पोस्ट करून येत नसतो सत्तेमध्ये, त्यामुळे त्याचं काही फार गांभीर्यानं घेऊ नये, कुणी मनावर घेऊ नये असं ते म्हणाले. मला ते ऐकताना फार मजेशीर वाटलं. कोण गांभीर्यानं घेत आहे? जर व्हिडिओ पोस्ट केल्यावर त्याचं फार गांभीर्य असू नये असं जर उपमुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर मुळात तो व्हिडिओ आम्ही
म्हणजे काँग्रेसने, राष्ट्रवादीने, शिवसेनेने किंवा इतर कुठल्या पक्षांनी तो पोस्ट केला नाही, तर तो तुमच्याच कोर टीमने पोस्ट केला होता. आणि तो पोस्ट करताना जर त्यांना असं वाटत असेल की याने काही फरक पडत नसतो, असं काही पोस्ट केल्याने फरक पडत नसतो, तर डिलीट केल्याने काय फरक पडतो? मग मुख्यमंत्र्यांनी तो उपमुख्यमंत्र्यांनी तो व्हिडिओ डिलीट का केला? उपमुख्यमंत्र्यांना मी पुन्हा म्हणेल की उपमुख्यमंत्र्यांना असा कोणाचा फोन आला होता का? दिल्लीतनं काही दबाव आले होते का? 55 मिनिटात असं काही घडलं होतं का? की तातडीने मी पुन्हा येईन म्हटलं आणि लगेचच पुन्हा जाईन असं करत तो व्हिडिओ डिलीटही करून टाकला. सो एकूण महाराष्ट्रामध्ये इतके महत्वाचे प्रश्न असताना हा येईन जाईनचा जो खेळ आहे, हा येईन जाईनचा खेळ तुम्ही नंतर खेळत बसा. आधी महाराष्ट्रातला आरक्षणाचा प्रश्न असेल, शेतीमातीचा प्रश्न असेल, 22 जिल्ह्यातल्या दुष्काळाचा प्रश्न असेल, 1 रुपयामध्ये आपण पीक विमा देणार होता, त्या पीक विम्याचं काय झालं तो प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न कधी मार्गी लागणार आहेत यावरती त्यांनी जास्त बोलणं आम्हाला अपेक्षित आहे. काल अंमली पदार्थाच्या संबंधाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सन्माननीय उपमुख्यमंत्री असंही म्हणाले की आम्ही लवकरच त्यात बोलणार आहोत. आपण कधी बोलणार आहात त्याचा मुहूर्त जरा आम्हाला सांगा. सरकारचं पंचांग हरवलेलं आहे का? कारण सरकारच्या पंचांगामध्ये शासन आपल्या दारीचे पण मुहूर्त अनेक निघतात, पण असे मुहूर्त वारंवार काढत असताना आपल्याकडून जो खर्च होतो तो खर्च सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या पैशातनं भरलेल्या कराला तुम्ही खर्च करत आहात आणि त्यातनं तुम्ही 2-2 वेळा शासन आपल्या दारी, मी जसं ऐकलं की उद्या शासन आपल्या दारीचा कार्यक्रम या भागामध्ये होत आहे. एकीकडे मनोज जरांगेंची प्रकृती खालावत असताना आणि तो प्रश्न ऐरणीवर असताना सरकारला स्वतः मिरवून घ्यायची केवढी हौस आलेली आहे की या प्रश्नावर, आरक्षणासारख्या गंभीर प्रश्नावर चर्चा करायच्या ऐवजी सरकार आपल्या दारी या प्रश्नाच्या जाहिरातीवर खर्च करणे आणि स्वतःची पाठ थोपटून घेणे, हा जो प्रकार आहे हा प्रकार त्यांनी तातडीने थांबवावा. काही शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या आमच्या महिला भगिनी त्यांनी सांगितलं की ताई आमच्यावरती असं कंपल्शन आहे की तुम्ही समजा 300, 350 एवढ्या प्लेट